एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताजा बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। बाबा साहब के सम्मान में कांग्रेस मैदान में सन्मान मोर्चातून काँग्रेसने व्यक्त केला शाह यांचा निषेध। केंद्रीय गृहमंत्री पदाच्या राजीनाम्याची केली मागणी। देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचे पडसाद सोलापूर शहरात थांबण्याचे नाव घेत नाहीत। विविध संघटना माथाडी कामगार यांच्या आंदोलन मोर्चानंतर आता काँग्रेस बाबासाहेबांच्या सन्मानासाठी मैदानात उतरले आहे। काँग्रेस भवन समोर जोडेमार आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता खासदार प्रणितीताई शिंदे सोलापुरात आल्यानंतर आंदोलनात आघाडी घेतलेली दिसत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याने त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सन्मान मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या हातामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन जोरदार निदर्शने केली। दरम्यान या सन्मान मोर्चात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेतली होती। यामध्ये जय भीमचा नारा देत अमित शाह माफी मागा, अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार घोषणाबाजी करत बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला हा मोर्चा जुना इब्राहिम चौक 7 रस्ता मार्गे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय धडकला। यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय निवेदन देण्यात आले। या मोर्चामध्ये नेतृत्व खासदार प्रणिती शिंदे यांनी केले। या मोर्चात शहराध्यक्ष चेतन नोरटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, रियाज हुंडेकरी, माजी नगरसेवक विनोद भोसले, सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेश सुदीप चाकोते, भीमाशंकर टेकाळे, डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, मधुकर आठवले, अशफाक बल्लोरकी, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, महिला शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, आशा म्हेत्रे, वाहिद बिजापुरे, बसवराज म्हेत्रे, श्रीशैल रंदिरे, संतोष सोनोने, जितू वाडेकर, तिरुपती परकीपंडला, केशव इंगळे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पक्षाच्या वतीनं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आम्ही ह्या ठिकाणी ज्या अमित शाह ह्या देशाचे गृहमंत्री आहेत, भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, आमच्या बाबासाहेबांबद्दल जे चुकीचं ह्या ठिकाणी त्यांनी विधान केलं आहे, एकतर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, नाहीतर पूर्ण हिंदुस्थानामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची ह्या ठिकाणी त्यांनी माफी मागायला पाहिजे। आजचं जे नेतृत्व आमचं आहे खासदार प्रणित यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे व सर्व जय भीम आणि आज सोलापूर कलेक्टर ऑफिसवर आम्ही हे एक रॅली मशाल रॅली आम्ही नेतो आहे, संविधान रॅली आम्ही नेत आहे। या रॅलीला आमचे माजी आमदार इल्गुरार सर्व काँग्रेस पक्षाचे माजी महापौर असेल, नगरसेवक असेल, सर्व जय भीम। तर ह्या ठिकाणी सगळ्यांच्या भावना आपण बघताय की महाराष्ट्र असेल, देशात असेल, या भारतीय जनता पार्टीला एक सत्तेची माळ झाली आहे, मग राज्यात असेल किंवा देशात असेल। आज आपण बघताय की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, या घटनावर आपला देश चालतो, त्यांचा देखील अपमान करणारे हे लोक मागं पुढं बघत नाहीत। अनेक वेळा बघताय शाहू फुले आंबेडकरवर टीका केली, छत्रपती शिवाजी महाराज यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला। अशा लोकांना खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही, म्हणून आम्ही संविधान बचाव ही रॅली या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर वंदन करून खासदार ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही कलेक्टर ऑफिसवर जात आहे। रॅली या ठिकाणी मार्च काढत आहोत आणि आज देशभरात तुम्हाला ह्या 2 दिवसात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होताना दिसेल। कालच प्रेस कॉन्फरन्स घेतली, अमित शाह आपल्या देशाचे गृहमंत्री जे बाबासाहेबांबद्दल बोलले त्याचा आम्ही निषेध करत आहोत। तो बीजेपीचा खरा चेहरा काही दिवसापूर्वी राज्यसभेमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून आला। हा बीजेपी RSS नेहमीच संविधानाचा अपमान करणारा, तिरंग्याचा अपमान तिरस्कार करणारा हा पक्ष आहे आणि आत्तापर्यंत ते लपवत होते, पण 400 पार काही त्यांना मिळालं नाही, तेव्हा त्यांना संविधानाच्या प्रती एक वेगळं फेक प्रेम असं निर्माण झालं आणि तो खरा चेहरा परवा दिसून आला। पण आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आणि संविधानावर प्रेम करणारे आपण आहोत। देशमधला प्रत्येक नागरिक आहे, हा देशाचा अपमान आहे, हा भारत देशाचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे। ज्या RSS आणि भाजपनी संविधान कचरा आहे असं म्हटलेलं, तिरंगा हा अशुभ आहे असं म्हटलेलं, आता अचानक त्यांना प्रेम आलं आणि पण तरीही खरा चेहरा त्यांचा परवा एक्सपोज झाला
आम्ही त्यांना एवढंच सांगू शकतो की आम्हाला तुमचा स्वर्ग नको. बाबासाहेबांनी जे श्रम केले, जे संविधान दिलं, जे प्रत्येक मागासलेल्या, प्रत्येक दीन दलित गोरगरिबाला ताकद दिली आणि आज आम्ही त्याचा प्रयत्न, संविधान हे प्रत्येक घरापर्यंत, हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे, इमोशनल विषय आहे. पण बाबासाहेबांनी त्यांच्या परिश्रमातून जी आम्हाला ताकद दिली, आम्ही आमच्याच त्या ताकदीवर, मागासवर्गीयांच्या ताकदीवर, देशाच्या ताकदीवर, देशाच्या प्रत्येक गरिबाच्या ताकदीवर आम्ही या देशातच स्वर्ग निर्माण करू. आम्हाला BJPचा स्वर्ग नको आहे, हे मी आज ठामपणे त्यांना सांगते. आणि म्हणून जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही, जोपर्यंत ते माफी मागत नाही, तोपर्यंत आमची ही चळवळ सुरूच राहील. आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आता फक्त काँग्रेसची चळवळ राहिली नाही आहे, पण देशभरात प्रत्येक जो संविधानावर प्रेम करतो, बाबासाहेबांवर प्रेम करतो, त्याच्या घराघरात पण ही चळवळ पोचली आहे. आणि जोपर्यंत हे BJPचे जे अहंकारी लोक आहेत माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही ही चळवळ सुरू ठेवणार.